आज गोदावरी येणार आहे, मग तरी सुद्धा तुम्ही आडमाळच्या लोकांना का हो म्हणाला? बरं, या पुढे ध्यानात ठेव. आता तुम्ही गोदावरीला भेटा, आम्ही काळूबाईच्या भेटीला जातो. आडमाळच्या जत्रेच्या निमित्तानं युवराजांनी काढता पाय तर घेतला नाही ना? आई काळूबाईच्या नावानं सांग भलं, 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 आई काळूबाईच्या नावानं सांग भलं. पाटील काय करायचं? काय करू म्हणताय? नाही म्हणलं युवराज येणार आहे का नक्की? हो, काल तर येतो म्हणाले होते आणि तसा शबूत बी दिलाय. पण आता लय उशीर होतोय. ते बी खरं आहे. आता पावतो पालखी गावात फिरून येते या. अहो तवर आपण युवराजांच्या भरोश्यावर बसायचं वय. म्या काय म्हणतोय, आपण थोडी वाट बघावी. त्यांचं कसं एकदम रोखोक आहे. आता येतो म्हटलं ना ते येणारच, आणि नाही म्हटलं ना तर नाही. पण झालंय कसं, पाहुणे रावळे ताटकळत बसले ती छबिना झाल्या बगैर त्यासनी बी हालता येईना. वय तर मग काय करावं म्हणता? अहो देवी भर दुपारी खडग घेऊन गावात फेरी मारते. तो मुहूर्त टळून चाललाय हो, आणि पुढील कार्यक्रम पुढे जायला लागलेत. ते बी खरं आहे म्हणा. मग असं करा, द्या तलवार आई काळूबाईच्या हातामध्ये. आई काळूबाईच्या नावानं सांग भलं, 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 आई काळूबाईच्या नावानं सांग भलं. युवराजने गोदावरी बाई आल्यात. गोदावरी आली? पाठव. असू दे ग गोदावरी. असं कसं? ज्याचा मान त्याला मिळायलाच हवा. रीती असतात, रिवाज असतात, आणि तुम्ही युवराजनी. ये अहो, बस. ते राहू देत. युवराजांची वस्तू आणलीस, ती पहिली दाखव. तीच द्यायला आलीये. तुमचा निरोप आला आणि लगेच यायचं ठरवलं. अगं तू सांगितल्यापासून मनाला टोचणी लागली होती. काय वस्तू आहे, कोणती वस्तू आहे? युवराजांची वस्तू तुझ्याकडे कशी काय? विचारावं म्हटलं तर तेही बरं दिसत नाही, आणि असं मनात किती दिवस ठेवायचं? खरं आहे तुमचं. पाहू तरी देत कोणती वस्तू आहे. युवराजनी, केवढी घालमेल झाली तुमची. हो ना. हे बघा, जी वस्तू आहे ती सुरक्षित आहे, पण ज्यांची आहे ते कुठे दिसत नाही. त्यांना याचं काहीच नाही. तू आम्हालाच दाखव. अगं बाई, माझा विचार होता युवराजांची वस्तू त्यांनाच परत केली असती तर योग्य झालं असतं. पण युवराज आता नाहीत. कुठे गेलेत ते? आमच्या मनात जंजिरा आहे. जंजिरा? होय, जंजिरा. जमिनीवरून समुद्रातला जंजिरा घ्यायचा म्हणजे? जंजिरा समुद्रात. तो जर घ्यायचा असेल तर आपल्यालाही समुद्रात जायला हवं. म्हणून तर आम्ही पद्मदुर्ग बांधला. म्हणजे आपण जमिनीवर मारा करू तेव्हा पद्मदुर्ग आपल्या सहाय्यास असेल. काय मोरोपंत? जी, आम्हास त्याची पूर्ण कल्पना आहे. पण महाराज,
जंजिऱ्यावर चालून जाणारा माणूस कासवासारखा असावा, पाण्यात पोहणारा आणि जमिनीवर चालणारा. अनुभव पाठीवरच्या कवचासारखा टणक असावा, त्यालाच पाठवावे. आम्ही तुम्हास पाठवायचं म्हणतो आहोत मोरोपंत. जंजिरा तुम्ही घ्यावा. आपण आज्ञा केलीत, आम्ही निघालो. जंजिरा स्वराज्यात यावा अशी खूप खूप इच्छा आहे. महाराज, दंडा राजपुरीसह जंजिरा घेतल्याशिवाय माघारी येणार नाही. शाबास मोरोपंत, शाबास. महाराज, पद्मदुर्गचे सरदार सुभानजी खराडे आणि सुभानजी मोहिते यांना पंतांच्या बरोबर द्यावं. आमचा देखील तोच विचार आहे. ते दोघंही माहितगार आहेत. आपल्याला त्यांचा फायदाच होईल. आजच त्यांना गुप्त खलिते पाठवा. मोरोपंत, पराक्रमाची शर्थ करा. बुद्धी, चातुर्य, अनुभव सगळं पणाला लावा. आमच्या मनातला जंजिरा स्वराज्यात आणा. जी महाराज. आम्ही बहिर्जी नायकांकडून जंजिऱ्याबाबतची परिस्थिती जाणून घेतो. आपण तयारीस लागा. हर हर महादेव. अरे पालखी माघारी फिरवा आता देवळाकडं. तेच म्हणतोय मी, युवराजांनी फसवल्यासारखं झालंय. अरे बाबा तसं नाही. हे बघ, त्यासनं बी काही काम असेल. अरे आपले अनाजी पंत बोलले नाही का मोहिमेचं चाललाय म्हणून, त्यात अडकलं असणार युवराज. होय होय, मला बी तसंच वाटतं. मी काय म्हणतो, अरे आपण समधी गडावर गेलो होतो, आपल्याशी 2 शब्द बोलले, खाली खुशाली विचारली आणि जेव्हा बी बोलले ना, एवढं झालं, लय झालं ना काय. हे मात्र खरं. आता म्या काय म्हणतो, अरे येतो म्हणालं ना, त्यातच गाव खुश आहे आपलं. वय वय. हा, आणि आता मी काय म्हणतो, पालखी आपली माघारी फिरवा आणि त्या केळीच्या खुटाचा डाव बी सुरू करा. काय आज कोण जास्त केळीचा खुटका पल कुणाच ठाऊक. ये बाबा, अरे जो हिम्मतवान असेल ना, त्याच्या कपाळी आई काळूबाईच्या नावानं गुलाल भरला जाईल. का चला. अहो, केळीचे खुट कापायला लई लांबून खेळगाडी आले ती. अरे आईचा महिमा आगाध आहे. अरे बोला र, आई काळूबाईच्या नावानं सांग भलं. 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 निराजी पंत जी. शंभूराजे कुठे आहेत? आले नाहीत मसलतीत? ते आडमाळच्या काळूबाईला गेले. जत्रा आहे. ठीक. ते आल्यानंतर आपल्या मोहिमेबद्दल त्यांना सांगा. आम्हाला त्यांचाही सल्ला हवाय. जी. कुठे गेलेत ते? जत्रेला, आडमाळच्या काळूबाईच्या जत्रेला. आज छबिना आहे. कधीपर्यंत येतील? ते एकदा गेले की गेले. खूप लोक भेटतात त्यांना. रयत भेटते. त्यात त्यांचा स्वभाव बिढसता. पण ते म्हणालेत आम्हाला, तुम्ही वस्तू घ्या. म्हणजे त्यांना कळलं का? लक्षात आलं त्यांच्या? नाही. ठीक आहे. युवराज तुमचे, त्यांची वस्तूही तुमचीच. पाहू तरी दे वस्तू काय आहे ते. मोती? 2 मोती. पण तुझ्याकडे कसे हे मोती आले? ते नका विचारू. तुला सांगायलाच पाहिजे. युवराजांनी दिले का? तसं समजा. तसं झालं तर आमचं भाग्य थोर.
थोर भाग्य. हे मोती मला मिळाले ती रात्र होती. रात्र. रात्र. सायंकाळी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या विधीला सुरुवात झाली. गणेश वंदना, स्वस्ती वाचन, आत्रे होम, नांदी श्राद्ध हे सगळे विधी सुरू झाले. आम्ही पुतळा राणीसाहेबांबरोबर मंडपात सुवर्णकुंभ, रजतकुंभ, ताम्रकुंभ हे ठेवायला मदत करत होतो. मी पूर्वेच्या ताम्रकुंभात मध भरून ठेवला होता. थोड्याच वेळात मंत्र, वेदघोष सुरू झाले. इतरही अनेक विधी सुरू होते. मध्यरात्रीनंतर महाराजांच्या राज्याभिषेकाचा विधी संपला. आम्ही सुवासिनींनी म्हणजे मी, पद्मा, मंगल, लक्ष्मी आणि ताईबाई आम्ही महाराजांना आणि थोरल्या राणीसाहेबांना ओवाळलं. आणि मग तेव्हा आमच्या समोर युवराज, काजळाची तीट लावलेले युवराज, देखणे राजबिंडे, रूपवान युवराज, आमच्या स्वराज्याचे युवराज. सगळीकडे एकच गोंगाट, सनई चौघडा झडत होता. जगदीश्वराच्या प्रांगणात गायक सूर आळवत होता. गडावरचं वातावरण भारावून गेलं होतं. युवराज घाईत होते. त्यांच्या मागे अनेक लोक. आऊसाहेबांचा निरोप होता, पण आम्हाला त्यांना ओवाळायचं होतं आणि आम्ही ओवाळलेही. मी समोरच उभी होते. ओवाळून होत असताना युवराज अचानक पाठमोरे झाले. मानेला किंचितसा हिसका बसला. काय झालं कळलं नाही, पण त्यांच्या जिरेटोपावरची मोतीलड हल्ली, हिंदकाळली आणि त्यातून 2 मोती निसटले आणि ते नेमके आमच्याच तपकात पडले. मी बघतच राहिले. 2 अनमोल मोती. युवराज, आपले मोती पडले. युवराज! पण तोपर्यंत ते निघून गेले होते आणि माझ्या तपकात मात्र 2 मोती राहिले. खूप वेळा वाटलं की हे युवराजांचे मोती त्यांना परत करावे, पण स्वतःजवळ ठेवण्याचा मोह आवरला नाही. विचार केला, असू देत, राहू देत आपल्याकडेच. पण परवा चुकून आमच्याकडे युवराजांची वस्तू आहे असं म्हणून बसले. पण ते बरं झालं. पण तू इतके दिवस कसे जपून ठेवलेस? स्वराज्यातली माती ही मोत्यासारखी प्रिय आहे मला. मग हे तर युवराजांच्या शिरपेचातले मोती, शकुनांचे मोती. हे मी जपून ठेवणारच हो. गोदावरी, किती निर्मळ आहे ग तुझं मन. केवढी भाबडी आहेस. स्वराज्यावर केवढी निष्ठा आहे तुझी. आहे खरी. आवडलेत ना तुला? हे तुलाच राहू देत. पण युवराज्ञी हे युवराजांचे आहेत आणि हे आमच्याकडे. तुम्हाला असूया नाही वाटणार? नाही वाटणार. अगं मोत्यांचं काय, युवराजच आमचे आहेत. हे तुझ्याकडेच ठेव. नाही, ज्याची वस्तू त्याच्याकडेच शोभून दिसते. आणि हे 2 मोती आहेत. हे मोती म्हणजे प्रतिभा आणि पराक्रम आहेत. प्रतिभा आणि पराक्रम. आई काळूबाईच्या नावानं
आपण पुढे जाऊन पुढच्या तयारीला लागू. अरे बाय बाय, या बाकी दळवीची आळी आली, ती आळी झाली का मिरवणूक संपली. आता चला. आय काळवाच्या नावानं सांग भलं, आय काळवाच्या नावानं सांग भलं. मिरवणूक झाली. बरे एक रुख लागली आहे बघा. युवराज आले असते ना तर सोन्याहून पिवळं झालं असतं बघा. सोन्याहून पिवळं? हो हो, सोन्याहून पिवळंच झालंय. मोर बघा. युवराज, पाटील, देवाच्या दारात आपण सगळे सारखेच, सगळे आई काळूबाईची लेक. धन्य झालो मी, खरंच धन्य झालो. पाटलाचा नाही पण गावचा मान राखला पण. खरंच खरंच धन्य झालो. अरे पोरांनो, अरे वाजवा की रे ढोल. सलाम हुजूर. सलाम. तुम कौन? शक्ल सूरत से तो बम्मन नजर आते हो. जी हुजूर, केदार शहापूरकर म्हणून ओळखतात या गरीबाला. गिरफ्तार कर लो इसे. रुकिए 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 हुजूर, रुकिए. मला गिरफ्तार करून तुम्हाला काय मिळणार? छोड़िए. दत्तूरा, मतलब ये कि मुझे गिरफ्तार करके आपको क्या फायदा? अच्छा, हमारा फायदा नुकसान तुम बहुत जानते हो, क्यों? बिल्कुल हुजूर, बिल्कुल. आपके फायदे की बात कहने के लिए तो यहां आया हूं, लेकिन आप तो मुझे गिरफ्तार करने का हुक्म दे रहे हो. हुजूर, मोठा मासा पकडा, मोठा मासा. त्यात माझाही फायदा आहे आणि तुमचा सुद्धा. अच्छा हुजूर, याचे उकेडे उंगट फिरण्यापेक्षा अंबारीत फिरा. लेकिन वो बड़ी मछली का नाम तो बताओ. शंभू राजे. शंभू? वो काफर संभा? जी हुजूर. लेकिन मरगट्ठे हो और संभा का पता बताओगे? धोखा तो नहीं करोगे ना हमसे? बिल्कुल नहीं हुजूर, बिल्कुल नहीं. फिर संभा से कोई दुश्मनी? नाही हुजूर, नाही. माझी कोणाशीही दुश्मनी नाही, पण दोस्ताना मात्र आहे मोहरांशी. मतलब अशरफिया? जी बिल्कुल हुजूर. अशरफान के लिए हम सारे राज खोल देते हैं. वाह, बड़े नेक और ईमानदार हो. बरोबर ओळखलं खान साहेबांनी. मग द्या. क्या? अशरफिया. लगेच मी शंभू राजांचा आतापाता सांगतो. कितनी अशरफिया चाहिए? हुजूर, आपकी जो मर्जी है वो. ये लो. शुक्रिया हुजूर. हाँ, काफर बागी संभा का पता बताओ. हुजूर, आडमाराच्या जत्रेत शंभूराजे येत आहेत आणि बरोबर 4-2 मावळेच आहेत. आता बघा तुम्ही हुजूर, अशी संधी पुन्हा मिळणार नाही तुम्हाला.
चलो, बुत पर गुलाल उड़ेगा और उसमें काफर संभा का खून भी शामिल होगा इंशाल्लाह।